कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येते। कोल्हापुरात 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूर रेल्वे टर्मिनस परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। शहापुरी पोलिसांकडून 2 जणांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे, तर 1,31,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। गुरु राजेंद्र मेंगाने वय 23 वर्ष, राहणार गजबरवाडी, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, तसेच राहुल प्रकाश किरुगडे वय 33 वर्ष, राहणार नाना पाटील नगर, म्हाडा कॉलनी, कोल्हापूर, यांच्या ताब्यामध्ये 500 रुपये किमतीच्या भारतीय चलन नोटेप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 1,31,000 रुपये किमतीच्या 262 नोटा ह्या खऱ्या असल्याचे भासून बाजारात विक्री करण्यासाठी आणताना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील DB पथकाला मिळालेले आहेत। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। वसतिगृहात जास्त विद्यार्थी दाखवत करोडोंचा निधी लाटला गेलाय। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। विद्यार्थी संख्या दुप्पट तिप्पट वाढवून हा निधी उचलला गेला, तर एका ठिकाणी वसतिगृह नसतानाही निधी उचलल्याची सामाजिक कार्यकर्ते बाबूराव मस्के यांनी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती। या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। दरम्यान चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली। हंगामी वसतिगृहाच्या संदर्भात काही तक्रारी माझ्या समोर आलेल्या आहेत। विद्यार्थी संख्या प्रत्यक्षात नसून जास्त विद्यार्थ्यांच्या पैसा घेतलेल्या आहेत अशी तक्राराचं स्वरूप आहेत। त्याच्यासाठी आपल्या यंत्रणा सुद्धा आहेत। जानेवारी महिन्यात आपल्या यंत्रणामार्फत क्रॉस एन्क्वायरी सुद्धा करूनच आपण पैसा वाटप केलेलं होतं। तरी सुद्धा फिजिकली पुन्हा BOKHला पुन्हा ते तपासणी करून त्याचा रिपोर्ट सादर करायलासाठी सांगितले। GR प्रमाणे जे काही निष्कर्ष आहेत, अटेंडन्स वगैरे सर्व मला सादर करायलासाठी आदेशित केलेले आहेत। एका शाळेमध्ये मुख्याध्यापकाने असं सांगितलं, लिहून दिलंय की आमच्या इथे वसतिगृह नाही आहे, तर पण त्या वसतिगृहाच्या नावाने तिथलं बिल उचललेलं आहे। आणि दुसरा विषय असा आहे की केस तालुक्यामध्ये जे 29 वसतिगृह आहेत, त्या वसतिगृहावर 100 विद्यार्थी असतील, 200, 250, 250 असे विद्यार्थी दाखवून त्यांनी ते बिल उचललेले आहेत। आम्ही शिवसाहेबांकडे तक्रार केली, शिक्षण अधिकारी मॅडम त्यांच्याकडे तक्रार केली, त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।